हाय अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, जाळण्या तू दीप येते काळजाची बात कर। दिल में है सौ सूरज रोशन काशी दिल में है, दिल में है सौ सूरज रोशन काशी दिल में है। अंतरातच विश्व बदले तीर्थ यात्रा आत कर। रास्ते में लोग काटेगर बिछाते हैं यहाँ, रास्ते में लोग काटेगर बिछाते हैं यहाँ। पुन्हा ही उधळील कोणी, चालण्या तू सुरुवात कर। आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं अशीच चालण्याची सुरुवात ज्यांनी केली ते सन्माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब, टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपल्या पलूस येथील शहराच्या एक अत्यंत महत्वाच्या व पलुसकरांच्या जीवनामध्ये पलुसकरांच्या विशेष करून आदरणीय गणपतराव अप्पांनी जे सांगितलं की पाण्याची गरज ही प्रत्येक मनुष्याला असते, पुरुष असो स्त्री असो ज्येष्ठ असो कुटुंबातलं लहान बाळ असतं, परंतु पाण्यासाठी जो खरा त्रास सोसावा लागतो तो घरातलं कुटुंबातले सदस्य हे सकाळचे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं व इतर यांची आंघोळ होईपर्यंत आणि आंघोळ झाल्यानंतर घरातली स्वच्छतेसाठी लागणारं पाणी असेल, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारं पाणी असेल, घरात जेवण करत असताना स्वयंपाकासाठी सुद्धा जे पाणी लागतं त्या पाण्यासाठी घरात जो त्रास सोसावा लागतो ते घरातल्या आपल्या माता भगिनींना सोसावा लागतो। आणि म्हणून आजचा हा दिवस हा पलूसच्या प्रत्येक व्यक्तीसाठी, पलूसच्या प्रत्येक नागरिकासाठी हा जेवढा आनंद देणारा आहे तेवढाच माझ्या आयुष्यातला आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा असं मला जाणीव होत। त्याची अनेक कारणं आहेत, मी पुढे त्याच्यावर सविस्तर बोलेल, परंतु आज आम्ही पलूस शहरासाठी अथक प्रयत्नातून आणि त्या माझ्या प्रयत्नाला पलूसच्या आमच्या व्यासपीठावर बसलेल्या सर्वच मान्यवरांनी खूप साथ दिली। समोरही बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मला त्या माझ्या प्रयत्नाला खूप चांगली साथ दिली। अशा पलूस नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पूजन सोहळ्याला उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय महेंद्रप्पा लाड, इथे उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मानसिंग उद्योग समूहाचे सर्व आदरणीय जे.के. बापू, सत्यविजय बँकेचे सर्व आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब बापू, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणपतराव पुदाले अप्पा, स्वर्गीय वसंतराव पुदाले दादांचा विचारांचा व कार्याचा वारसा, मग ते सामाजिक कार्याचा असो, राजकारणाचा असो, पलूस सहकारी बँकेच्या माध्यमातून असो, हा सांभाळणारे सन्मान्य वैभवरावजी पुदाले, सन्मान्य आमचे तरुण सहकारी सुहासरावजी पुदाले, दोन्ही आमचे भावंड, खाशाबा अण्णांचा खरं
साहेबांचा त्यांचा अत्यंत जवळून संबंध आला आणि माझा गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जवळचा संबंध आला. आज ते दुर्दैवाने आपल्यात नाहीत, पण आज हळूहळू का होईना त्यांच्याही पावलावर पाऊल टाकणारे आमचे तरुण सहकारी विचारचे दळवी आज खरंच या कार्यक्रमामध्ये ज्यांची आठवण येते, ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून फार चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला, साहेबांच्या विचाराला मला साथ दिली, असे स्वर्गीय अमरजी इनामदार आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचं सुद्धा कौटुंबिक सगळं कामकाज समर्थपणे पुढे चालवणारे जे ज्येष्ठ सन्माननीय अमरजी इनामदार, ज्यांनी आज एका वेगळ्या शैलीमध्ये आपलं मनोगत सुरू केलं आणि आदरणीय स्वर्गीय दादाजी गोंदिल्यांचा सुद्धा कार्य पुढे चालवणारे आपले काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सन्मान्य गिरीश काका. गिरीश काकाने कुठला काल चित्रपट पाहिला मला माहित नाही, तर दुपारी काय जेवले ते सुद्धा मला माहित नाही. देव बसले त्यामुळे आज आपल्या सांडगेवाडीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, 80च्या दशकापासून असणारे आत्मीय पाठवतात्या, आणि खरं आपल्या सर्वांना माझी नम्रपणे विनंती आहे, योगायोग कसा असतो बघा, की आजची तारीख ही आम्ही सगळ्यांनी फलूजच्या सर्किट हाऊस मध्ये आम्ही 20-25 दिवसापूर्वी बैठक घेतलेली होती. फलूजचे सगळे नगरसेवक होते, प्रमुख कार्यकर्ते होते, काही नागरिक होते, नगरपालिकेचे अधिकारी होते, आणि मी म्हणलं नवरात्रीला आपल्याला ते पाणी फलूज गावामध्ये फलूजच्या आपल्या लोकांना द्यायचं आहे. आणि मग मी म्हणालो 23 तारीख करून टाका फायनल. ठीक आहे, सगळे हो म्हणले. 23 तारखेपर्यंत मी जाधवजी आहे कॉन्ट्रॅक्टर, त्यांना म्हणलं बाबा 23 तारखेपर्यंत होईल का? ते म्हणले नाही, आम्ही करून देतो, दिवस रात्र आम्ही करतो. अधिकारी होते, अधिकाऱ्याने म्हणलं बाबा विश्वासाने सांगा, आत्मविश्वासाने मला सांगा की हे करून देऊ शकाल. नाही, आम्ही करतो म्हणले, दिवस रात्र आम्ही मेहनत करतो. राशीकर मॅडमनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे यात कष्ट घेतो, तुमचा शब्द आम्ही कमी करून देणार नाही. आणि योगायोग बघा की आज एवढं मोठं ऐतिहासिक काम हे नवरात्रीच्या या पवित्र सणामध्ये फलूस नगरपालिकेची जी आपली महिला भगिनी जी नगरपालिकेची सीओ आहे, आज आपण फलूसच्या या पाणी पुरवठ्याचं पाणी पूजन करतोय. म्हणजे कुठेतरी हा परमेश्वराने योग जुळून आणला असं म्हणतात चुकीचं नाही. खरं तर वाढदिवस ज्याचा असतो त्याला आपण भेटवस्तू द्यायची असते, असं आपल्याकडे पद्धत आहे. पण राशीकर मॅडम, तुम्ही जे काय कामकाज गेल्या काही वर्षात फलूस नगरपालिकेमध्ये केलेलं आहे, तुम्ही स्टेजवर बसलाय म्हणून नाही, पण आज तुमच्या वाढदिवसाच्या माध्यमातून नवरात्रीच्या या सणामध्ये फलूसच्या आमच्या माता भगिनींना चांगली भेटवस्तू मिळावी हे मी या ठिकाणी म्हणाली. इथं उपस्थित असणारे सर्वच स्टेजवरचे आदरणीय प्रकाश अप्पा, आमचे तरुण सहकारी विक्रम अप्पा, आमचे धडाडी सहकारी संदीप नाना, या ठिकाणी उज्ज्वला गोरे वहिनी, आमचे दुसरे तरुण तरुणदार सहकारी नितीनजी जाधव, सन्मान्य मिलिंद बापू, सन्मान्य चंद्रकांतजी सुगरे, सौभाग्यवती गोरे वहिनी, आदरणीय फडणवीस काकी, सौभाग्यवती प्रतिभा डाके, आदरणीय गोंदिल वहिनी, सौभाग्यवती सुवर्णा माळी, इथे उपस्थित असणारे सन्मान्य सतीशजी पाटील आणि आमनापूरचे सर्व प्रमुख म्हणजे जी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सदस्य सगळी बॉडी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आज पोलुसकरांनी तुमचे आभार मानलेले आहेत सगळ्यांचे, म्हणून मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो की एक जी आमची तांत्रिक अडचण होती ती अडचण तुम्ही सगळ्यांनीच, त्यात वैभव वगैरे सुद्धा आहेत आणि ही सगळी तुम्ही एकत्रित बसला
आणि केवळ मी एक शब्द टाकला एका शब्दाच्या माझ्या खातील मी सगळ्यांनी एक थोडी तांत्रिक अडचण सोडवली. त्याबद्दल अमरापूरकरांचे सगळे मी निश्चितपणे मनापासून आभार मानेन. इथे उपस्थित असणारे सर्वच पलूसचे आजी माजी नगरसेवक, आजचे सगळे सत्कार मूर्ती, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार आणि उपस्थित सगळे मागे बसलेले आमचे पलूस शहराचे नागरिक बंधू भगिनी, वेळ बराच झालेला आहे आणि माझ्या माहितीने संध्याकाळी 6 वाजल्यापासून आपण सगळेजण या कार्यक्रमाचे अत्यंत उत्सुकतेने आणि आतुरतेने आजच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहात. नाईलाजाने मला थोडासा उशीर झाला. आम्ही जी नव्याने पाण्याची टाकी भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलाच्या फार्मसी कॉलेजच्या परिसरात बांधली आहे, तिथं आम्ही पाणी पूजन केलं. पाणी पूजन करून लगेचच आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या साक्षीने उपस्थित राहिलो. आज हा कार्यक्रम माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. त्यांना अनेक कारण आहेत. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी, काही लोकांनी भावनिक पद्धतीने, काही लोकांनी पोटतिडकीने, काही लोकांनी मन मोकळेपणाने आपल्या भावना आज या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी बाबतीत आज व्यक्त केलेल्या आहेत. आणि मला तो दिवस आठवतो, 8 जानेवारी. 8 जानेवारी तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दिवस. आपल्या मतदारसंघाचे भाग्य विधाते आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा तो जन्मदिवस. आणि साहेबांच्या पश्चात जेव्हा हा पलूस शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये सातत्याने चर्चा होत होती, 2016-17च्या कालावधीत जेव्हा नगरपालिकेची इलेक्शन झाली त्यावेळी साहेब आपल्यामध्ये होते. मोहनराव कदम दादा नुकतेच विधान परिषदेचे सदस्य झालेले होते आणि त्या निवडणुकीनंतर सगळेच आम्ही लोक, नगरसेवक असतील, त्यावेळेस आपण सगळ्यांनी जे पलूस शहराचे पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ज्यांना आपण निवडून दिलं, पलूस शहराचे एक अत्यंत चांगले नागरिक, उद्योजक स्वर्गीय राजाराम सदामतेजी यांना तुम्ही सगळ्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि काम करण्यापेक्षा पलूस शहराची सेवा करण्याची संधी दिली. ही सगळी बॉडी जी नगरसेवकांची होती, ही सगळी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय वसंतराव पुजाले दादांना, हे जे शहर पहिल्यापासून मानत आलेले आहे, त्यांच्या विचाराने, या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या विचाराने ही बॉडी काम करेल म्हणून त्यावेळेस अनेकांनी पुढाकार घेतला होता. खाशाबा अण्णांनी नेतृत्व केलेलं होतं आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी, पलूसकरांनी विश्वास या आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना टाकला, त्यांना काम करण्याची संधी दिली. निवडणूक कुठलीही असो, ती ग्रामपंचायत असो, ती सोसायटीची असो, ती विधानसभेची असो, लोकसभेची असो, नगरपंचायतीची असो, नगरपालिकेची असो, अनेकांना असा भ्रम असतो की एखादी निवडणूक आपण लढलो आणि जिंकलो की त्यातनं आपल्याला पद मिळतं. पद मिळतच, पण पद हे दुय्यम. पदाबरोबर जी जबाबदारी येते, ज्या लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, जे लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले, जे कार्यकर्ते तुमच्याशी साठी राबले, त्या लोकांच्या विश्वासाची जबाबदारी आपल्यावर येत असते आणि त्या जबाबदारीला, त्या पदाबरोबर सार्थक राहणं, त्या जबाबदारीला न्याय देणं, त्या पदाला न्याय देण्याची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची पुढील 5 वर्षाकरता आपल्या सर्वांना पार पाडायची असते. निवडणूक नगरपालिकेची झाली आणि सगळे लोक कामाला लागले. पहिलीच नगरपालिका होती,
ग्रामपंचायतीतनं आमच्यातले अनेक मंडळी पहिल्यांदा नगरसेवक झाले. काही लोक ग्रामपंचायतीला पूर्वी नगर सदस्य म्हणून काम करत होते. पण ग्रामपंचायत आणि नगरपालिका, नगरपालिका आणि महानगरपालिका, महानगरपालिका आणि विधानसभा या सगळ्या गोष्टी फार मोठा फरक असतो. आम्ही कामाला सुरुवात केली. साहेब आपल्यामध्ये सुरुवातीला होते. दुर्दैवाने अचानकपणे साहेबांचं दुःखद निधन झालं. साहेबांच्या दुःखद निधनानंतर पोटनिवडणूक लागली. तुम्ही सगळ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे मला आशीर्वाद दिला. साहेबांच्या पाठोपाठ पलूस कडेगावच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी आपण मला दिली. विधिमंडळाने मला पाठवलं आणि नंतर लगेच 2018चा तो कालावधी होता. 19च्या त्या वर्षामध्ये पलूस तालुक्यामध्ये प्रचंड मोठा महापूर आला. हे खरं आहे की सत्ता राज्यात आपली नव्हती, पण सत्ता जरी राज्यात नसली तरी सत्तेमध्ये आपला आवाज ऐकणारी, आपल्या कदम कुटुंबाला पलूस कडेगाव प्रेम करणारी माणसं होती, एवढं निश्चितपणे. कधी कोण शब्द आमचा डावलू शकत नव्हतं. मी या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस नैसर्गिक संकट होतं. सगळा फोकस पुन्हा महापुरावर. नगरसेवक आमचं काम करत होते. पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली. तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा मला निवडून दिलं आणि स्वप्नात देखील वाटत नव्हतं की मंत्रिमंडळ होईल आणि मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळेल. ही संधी मिळाली. तेवढ्याच दुर्दैवाने करोनाचा प्रादुर्भाव आला. जवळजवळ 7 ते 8 महिने जसं जे देशात घडत होतं ते महाराष्ट्रात घडत होतं, पलूसमध्ये घडत होतं. आपल्याला लॉकडाऊनला सामोरे जावं लागलं. लॉकडाऊन जसं उठत गेलं तसं पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव लोकांमध्ये येत होता. मग आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेनंतर पुन्हा जे काय आरोग्याची सेवा आपल्या लोकांना करण्याची आवश्यकता होती ते सगळं कामकाज चालू होतं. आमचं थोडस दुर्दैव असं की त्या काळात थोडीशी काही वर्ष सत्ता नव्हती. जेव्हा सत्ता आली तेव्हा सुद्धा ते कोरोनाचा प्रादुर्भाव होता. अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या, नियुक्त्या होत नव्हत्या आणि आमच्याकडे काही अधिकारी असे वेळाने आले, काही चुकीचे आले, काही कमी काळासाठी आले. 2-4 महिन्यात अधिकारी फार बदलले. त्या काळामध्ये दुर्दैवाने 3 ते 4 सीओ या नगरपालिकेला आम्हाला पाहायला मिळाले. प्रशासनाच्या काही अडचणी होत्या पण विकास काम थांबलं नाही. प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये त्या वॉर्डातल्या लोकांनी त्या नगरसेवकाला निवडून देत असताना जी जबाबदारी त्याच्यावर टाकली होती तो त्याच्या पद्धतीने आहे त्या बजेटमध्ये पार पाडण्याची एक सक्षमपणे प्रयत्न करत होता. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक 2-3 महत्वाचे विषय आले. पलूस शहर हे शहर झालं नव्हतं. जेव्हा ग्रामपंचायत होती त्या गावाला एक पुनर्जीवन देण्याचं काम हे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी 1999ला केलं होतं. जेव्हा बंद पडलेली या गावाची अत्यंत महत्वाकांक्षी अशी पाणी योजना, यशवंत पाणी पुरवठा योजना, ज्याच्यातनं पाणी मिळत होतं, शेतीला पाणी मिळत होतं, उद्योगाला पाणी मिळत होतं, ती योजना वर्षानुवर्ष जी बंद पडली होती ती वसंतराव पुदाले दादांच्या पुढाकाराने आणि साहेबांनी एमआयडीसीच्या खात्यातनं, उद्योग खात्यातनं ती योजना पूर्ण केली आणि या गावाला पुन्हा नवं जीवनदान देण्याचं काम साहेबांनी त्या काळात केलं. हे केल्यानंतर पुन्हा आता त्यावेळेस ते गाव होत. अनेक लोक म्हणतात साहेबांनी गाव वाचवलं. या गावातले लोक हे त्यांच्या क्षमतेने उत्तम शेती करतात, काही व्यवसाय करतात, काही नोकरी करतात, काही पलूसच्या एमआयडीसी मध्ये उद्योजक म्हणून या ठिकाणी त्यांनी पलूस शहराला सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचं काम केलं. त्या गावातल्या लोकांचं प्रचंड मोठं योगदान आहे पलूस शहराच्या विकासामध्ये. जो विकास घडवला तो पलूसकरांनीच घडवला, त्यात कुणाचं दुमत नाही. पण त्याच्यात साहेबांच्या नंतर आम्ही सगळ्यांनी थोडंफार भर आमच्या परीने टाकण्याचा प्रयत्न केला. हे जेव्हा ही योजना या ठिकाणी साहेबांनी केली मग पलूस आणखी हळूहळू विकसित होत गेलं.
ज्या शेतीला पाणी मिळत नव्हतं त्या शेतीला पाणी मिळायला लागलं. ज्या एमआयडीसीला पाणी मिळत नव्हतं त्या एमआयडीसीला पाणी साहेबांनी उद्योग मंत्री असताना या योजनेच्या माध्यमातून पुनर्जीवित करून पाणी दिलं. आणि तदनंतर पुन्हा साहेब मंत्री म्हणून 2014 होते. ह्या ना त्या माध्यमातून पलूस शहराच्या विकासामध्ये अधिक पैसा कसा मिळेल, अधिक निधी कसा मिळेल, हा साहेबांचा प्रयत्न. एक 10-11 हजार लोकसंख्येचं असणारे पलूसचं आपलं गाव या 40,000 लोकसंख्येचं शहर झालेलं. आणि म्हणून जेव्हा नगरपालिका झाली, काय फक्त नगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून आपापल्या वॉर्डातला किरकोळ विकास करणं हा आमचा हेतू नव्हता. जेव्हा लोकसंख्या हळूहळू आणखी वेगाने वाढत गेली, तेव्हा आम्हाला सगळ्यांना लक्षात आलं की आता जी कुंडल प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून जे पलूस शहराला पाणी मिळतंय ते भविष्यात पलूस शहराला आता पुरेसं होणार नाही. आम्ही अनेक बैठका घेतल्या. त्या बैठकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ठरवलं की आता आपल्याला पलूस शहराला नव्याने योजना राज्य शासनाकडून मंजूर करून घ्यावी लागेल. कोरोनाचा काळ होता, आम्ही पहिले बसलो. राज्य शासनाने GR काढला होता की कुठल्याही महाराष्ट्राच्या आमदाराला खासदाराला आरोग्य सेवा सोडून ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, रेमडेसिवीर, ऑक्सिजन हे सगळी यंत्रणा त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडून कुठलाही निधी कुठल्याही मोठ्या प्रकल्पाला मिळणार नाही असा GR. पण मला माहिती होतं की आपल्याला काही करून ही योजना ही सुरू करायची, त्याचं भूमिपूजन करायचं, निधीची तरतूद करून घ्यायची. मी पहिल्यांदा गेलो राज्यमंत्री असताना, जेव्हा मला लक्षात आलं की आता GR आहे, म्हणलं आता कसं करायचं. मी त्या काळात अजितदादा अर्थमंत्री होते, दादांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले. म्हणलं दादा निधी मला द्यावा लागेल, काही करू. संपूर्ण तालुक्यातलं काय विकास करायचा ते माझ्या पद्धतीने आम्ही करतो, साहेबांची पुण्याने लोक समजून घेतील, पण पलूस शहराला मला हा निधी देणं आवश्यक आहे. दादा म्हणले बघ विश्वजित, तुझ्यावर माझा जीव आहे आणि म्हणजे तुझ्यासाठी मी फाईल फॉरवर्ड करतो, परंतु मी त्याला अंतिम मंजुरी देऊ शकत नाही. शेवटी उद्धव ठाकरे साहेबांकडे तुला जावं लागेल. आणि उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव कसा तुला माहितीये, ते प्रत्येक गोष्ट बारकाईने बघतात. बरोबर आहे. सगळी फाईल मी तयार केली. आता तुमच्या सगळ्यांकडनं काही गोष्टी शिकत मी काही गोष्टी शिकलोय. पुढच्या माणसाला कसं पटवायचं म्हणून आपली ती फाईल तयार केली. खालचे अधिकारी अमुक तमुक सुहासरावने इतिहास सांगितला. काय ते आपले अधिकारी अन्सारी साहेब होते, त्यांच्याकडे मी गेलो. नवी मुंबईला असं मुंबईमध्ये वर्ल्डीच्या ते अधिकारी होते, त्यावेळेस तर सुहासराव, विक्रम अप्पा, गिलिंब बापू अनेक लोक माझ्यासोबत होते. मी तिथं गेलो त्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये. त्याला मी म्हणजे त्याला विश्वासच बसणार. विश्वजित कदम राज्यमंत्री त्याच्या ऑफिसमध्ये आले. ते म्हणजे अरे विश्वजित कदम आले नसतील, बाहेरच्या माणसाने जाऊन सांगितलं. मी म्हटलं अरे मी विश्वजित कदम. तर म्हणजे मी विश्वजित कदम आहे, मी मंत्रिमंडळातला सदस्य आहे आणि मी तुमच्या ऑफिसमध्ये आलोय, काय नाही कॉफी प्यायला आलो. पण आता कॉफी पीत माझं काम करायचं. आणि म्हणलं एवढं सही करा. त्यांनी लगेच सही करून दिली. साहेब कशाला आला, मी आलो असतो. आणि म्हणलं तू येण्याच्या नादात माझे 2 महिने गेले असेल, थोडं मला थांबायचं. आणि आम्ही पाऊस पडत होता, बरोबर आहे, काही गोष्टी मी सांगितल्या. रोज पाऊस पडत होता आणि आम्ही ते सही करून घेतली. पुन्हा मी ती फाईल मंत्रालयात आणली. त्या हा टप्पे असतात, अमुक पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, हे सगळे टप्पे पार पडत अजितदादांनी पुढे फाईल घेतली. उद्धव साहेबांना कोण सांगणार, GR थोरात साहेबांना भेटलो. थोरात साहेब म्हणलं काय करायचं. विश्वजित म्हणले आता हे जरा अवघड आहे, तू आता तुझ्या पद्धतीने. उद्धव साहेबांना आदित्य ठाकरेंची माझी मैत्री गेली 20 वर्षापासून. म्हणलं बा आदित्य म्हणजे काय ते जरा प्रयत्न केला. मग 21 हट्ट केला. मी म्हणलं साहेब मला भेटायचंय, काही करून मला वेळ. आणि मी त्या वेळेला म्हणलं बघ जर मला साहेबांची वेळ मिळाली नाही की मी वर्षाच्या दरवाज्यावरून बसणार आहे. मग म्हणले नाही असं करू नका साहेब. म्हणजे तुम्ही रात्री 11:30 वाजता 11:30 वाजता म्हणलं चला 11:30 गेलो. बैठक चालू होती 12:15 वाजता. सगळे गेल्यानंतर साहेबांनी मला काय विषय काय नाही साहेब, माझ्या पलूस कडेगाव मतदारसंघाचं एकच काम त्या कोरोनाच्या काळात एकच.
टी मध्ये पाण्यात पोल्युशनाची नळ पाणी पुरवठा योजना, सदोतीस पेटीची योजना आहे आणि तुमची सही आहे. मला म्हणले विश्वजित तुला सही दिली तर उद्या 100 फायली माझ्याकडे येतील. म्हणलं साहेब सांगू का तुम्हाला, तुम्ही कोणाला बोलू नका, मी कोणाला बोलू नका, आपल्या दोघातच ठेवू. सेटिंग अंडरस्टँडिंग ठेवू आपल्या दोघात. तुम्ही कोणाला बोलायचं मी बोलत नाही. मला म्हणलं खरं का? म्हणलं हो साहेब. कुणाला सांगत नाही. ही फाईल घेतली साहेबांनी लगेच सही करून टाकला. तुझ्या करून टाकलं. धन्यवाद साहेब. आणि सही झाली. मंत्रालयात काय असतं, एक भानगड असते. सही झाली ना की लगेच 10 लोकांना कळते सही झाली. दुसऱ्या दिवशी 7 वाजता मला अजितदादांचा फोन. आणि का तू काय केलंस? म्हणलं काय केलं दादा? तू काय जास्त केली सांग ना. म्हणलं माझे 10 विषय पेंडिंग आहेत अजून, पण तू जाऊन का सांगून सही करून आलायस. म्हणलं दादा पतंगरावजी कदम साहेबांची पुण्य आहे आणि बहुत खेडेगावच्या लोकांचा आशीर्वाद आहे म्हणून ही सही घेऊ शकतो एवढंच मला सांगितलं. आणि 37 कोटीची रात्री 12:15 वाजता ती सही माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते मिळाली. आणि मग आम्ही पुन्हा चर्चा केली कधी पूजन करायचं. योगायोगाने 15 दिवसाच्या अगोदर साहेबांचा वाढदिवस होता. म्हणजे ज्या पलूस गावावर साहेबांचं जीवापाड प्रेम, ज्या पलुसकरांनी साहेबांना आयुष्यभर साथ दिली, ज्या पलुसकरांनी भरभरून प्रेम साहेबांना दिलं, त्या साहेबांच्या वाढदिवशी आपण ह्या भूमिपूजन कार्यक्रम घेऊयात अशी मी इच्छा व्यक्त केली. त्याला सगळ्यांनी गुजरात. तो कार्यक्रम बंडी पाटील आले होते त्यावेळेस तेही राज्यमंत्री होते. मी त्यांना विनंती केली, त्यांच्या शुभ हस्ते आपण भूमिपूजन केलं. पण मला आठवतं त्यावेळेस खाशाबांचं भाषण, जे भाषण त्यावेळेस त्या दिवशी तुम्ही केलं ते कदाचित माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. असं एक वेगळं भाषण त्यांनी केलं आणि एक वेगळं वातावरण झालं. कामकाजाची सुरुवात झाली. कोरोनाचा काळ उठला. दुर्दैवाने सरकार गेलं. मग सगळं कामकाज चालू होत. आता मी काय गोष्टी जाणवली तर कॉन्ट्रॅक्टर आहेत. बजेट होतं 37 कोटीचं. आता काम जसं होईल जसं कॉन्ट्रॅक्टर बिलं देतो तशी त्याला बिलं शासनाकडनं पैसे मिळाले पाहिजे. पण आज महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टरांची काय अवस्था आहे हे सांगण्याच्या पलीकडे. 25-30% सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांना बिलं दिली जात नाही. हजारो लाखो कोटीचे आज या ठिकाणी बिलं ही पेंडिंग आहेत. आणि ही अवस्था आहे म्हणूनच आपल्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवटच्या एका छोट्या कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा त्याचा स्वतःला जीव घ्यावा लागला आणि त्याचं कुटुंब दुर्गाने त्याला वाऱ्यावर सोडलं. ही अवस्था सगळ्यांची. मी ह्यांना सारखा फोन करायचो, अरे काम का वेगाने होत नाही, लेबर कमी आहे, कामाचं बारचाट कसं होतंय, काय ह्या ठिकाणी कामाचा वेग का कमी होत चाललाय. एक दिवशी म्हणलं बाळासाहेब काय सांगू तुम्हाला, आम्ही तर काम पुढे ढकललंय पण शेवटी जर गाडी पळवायची असेल तर गाडीच्या टंकीमध्ये पेट्रोल पण आलं पाहिजे ना. म्हणलं बरोबर आहे, पेट्रोल नसेल तर गाडी पुढे चालणार कशी. त्यात सुद्धा वारंवार जेवढं काय आपलं गुडविल आहे सरकारमध्ये त्यामध्ये फोन आम्ही यांची सुद्धा हळूहळू सोडत होतो. सगळे हे कामकाज चालू होत होतं. त्यामध्ये काही कारणांमुळे निवडणूक लागल्या, टर्म संपली, प्रशासकीय अधिकारी सीओ म्हणून या ठिकाणी येत गेले आणि हे जे काय आहे 2-2.5 वर्षापासून कामकाज चालू होतं. आज मी हे सगळा इतिहास का तुमच्या समोर मांडला, कारण वैभवरावजींनी आणि बाकीच्यांनी काही गोष्टींचा उल्लेख की पलूस शहरामध्ये विकास झाला नाही, पलूस शहरामध्ये काहीच झालं नाही, नगरपालिकेमध्ये सत्ता आली काहीच पलूस मध्ये होऊ शकलं नाही. झालं, काही लोकांना त्याचा लाभ मिळाला, काही लोकांना मिळू शकला नाही. काही कामं होत आहेत, काही कामं 90% झाली, काही 100% झालेत. पण सगळ्या गोष्टी वावडात आमच्या नगरसेवकांनी जबाबदारीने जेवढं शक्य होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा कालावधी या ठिकाणी जे जे काही प्रशासन 2 वर्ष होतं, सीओ अधिकारी बदलत गेले, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या नगरसेवकांनी प्रामाणिकपणे जेवढं शक्य होईल तेवढं ताकदीने लोकसेवेचं काम केलंय. त्याचा मनापासून आनंद आणि अभिमान मला या ठिकाणी आहे. ती काही चुकीचं वागलं नाही. या ठिकाणी आज ही 37 कोटीची मंजुरी ती मला माहिती आहे की मिळवण्याकरता काय काय आम्हाला करावं लागतं. त्यातलं थोडंच ठणक फक्त या ठिकाणी आजच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि
दरवेळेस निवडणूक आली तर काही ना काही या ठिकाणी विरोधक येतात, कोण ना कोण आरोप करतं, प्रत्यारोप करतं. आज आम्ही ठरवलं की योगायोग कसा आहे बघा, हे नवरात्रीचा सण आहे. आपल्या सगळ्यांसाठी नवरात्रीचा सण हा एक वेगळ्या भावनेने श्रद्धेने आपण साजरा करतो. आणि आम्ही सांगितलंय ना की आपल्याला नवरात्रीमध्ये काही करून या गावाला किंवा निम्म्या गावाला तरी पाणी या ठिकाणी देण्याचं काम करायचं. आणि मी तुम्हाला आज वचन देतो की दिवाळीपर्यंत या गावातल्या 70-75% लोकांना या नवीन योजनेचं पाणी मिळेल, हा शब्द या ठिकाणी. थोडं वेगाने आता आम्ही काम या ठिकाणी ते हातात धरलेलं आहे. हे सगळं चालू आहे. मग मधीच काहीतरी दुसरे विषय काढायचे. इथं वैभवजींनी उल्लेख केला की अमुक जागा काय नाही दिली, तेवढी काय नाही झाली. ह्याच्यावर बारीक अभ्यास झाला होता, ग्रॅव्हिटीचा विषय होता, शास्त्र सुद्धा टेक्निकल अभ्यास झालेला होता, तो रिपोर्ट सुद्धा. हा रिपोर्ट केल्यानंतर सुद्धा हा निर्णय झाला की पलूसच्या भारतीय विद्यापीठाच्या पॉलिटेक्निक पलूस फार्मसी कॉलेजच्या शेजारची जागा द्यावी. त्यांनी ग्रॅव्हिटीने पलूसच्या योजनेकरता सर्वात जास्त फायदा होऊन तो जागा निर्णय देण्याचा निर्णय आम्ही भारतीय विद्यापीठाच्या स्तरावर सगळ्या पलूसला आमच्या नगरसेवकांनी सांगितलं. एका क्षणात त्यांना आम्ही मान्यता देऊन टाकली. काही साधा विचार पण केला. आज मला या ठिकाणी सांगायचंय की जवळजवळ 77 ते 80 कोटीचा निधी ह्या 5 वर्षात आम्ही खेचून आणलेला आहे. त्यात ती बरोबर आहे 37 कोटी हे या योजनेचे, पण उर्वरित जे काय आहे 43 कोटी हे पलूसच्या विकासासाठी ह्या न्यायाच्या माध्यमातून मी आणि आमच्या या ठिकाणी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी या पलूसच्या विकासासाठी खर्च केलेला आहे. कोण मग म्हणतं इकडे बाकीच्यांनी काय केलं आहे ना, सगळी आकडेवारी पलूस शहरातल्या भारतीय हॉस्पिटलच्या सांगली येथील नागरिकांना, गोरगरिबांना जवळजवळ 2 कोटीच्या या ठिकाणी आम्ही सवलत दिली. भारतीय विद्यापीठाने साहेबांनी उभ्या केलेल्या ट्रस्ट म्हणणं ज्या वेळेस कुठल्याही पलूस शहरातल्या कुठल्याही समाजाच्या व्यक्तीने आम्हाला विनंती केली किंवा आमच्या समाज केला अमुक गोष्टीला मदत करा, जवळजवळ 45 कोटी या ठिकाणी आज पलूस शहराच्या वेगवेगळ्या मुलांना ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही वाटप. गरीब विद्यार्थ्यांची फी सवलत ही 80 लाखापर्यंत 5 वर्षात केली. सगळे रेकॉर्ड आम्ही ठेवलेले आहेत. सगळी सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत, सगळे वेगवेगळ्या जाती धर्मातले समाज आहेत ज्यांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली, हे सगळं दिलं ना. पण ज्यांनी काही केलं नाही, ज्यांनी नुसता बाटा मारल्या, ज्यांनी निवडणूक आली की ते जागे होतात आणि अमुक झालं नाही तमुक झालं नाही, जे झालं नाही ते दाखवणं फार सोपं आहे, त्याला फार काय अक्कल लागत नाही. जे केलंय हे सांगण्याकरता फार बुद्धी लागते, अक्कल लागते. कदाचित विरोधकांमध्ये मला माहित असेल नसेल कमी असेल म्हणून नुसतं जे झालं नाही त्याच्यावर या ठिकाणी बोट दाखवून आपला दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक एक वेगळा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्याचा प्रयत्न चालू. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला नम्रपणे विनंती करायची की येणाऱ्या काळात सुद्धा कोणतरी येईल, कोणतरी सांगेल पलूस शहरासाठी आम्ही अमुक निधी देऊ, आणखी विकास घडून आणू, सत्ता आमची आहे. आता नेमकं सत्तेमध्ये कुणाचं काय चालतं मला माहित नाही. परवाच मी वर्तमानपत्रातल्या एका त्याच्यात बातमी वाचली, कोणतरी म्हणत होतं ह्यो मंत्री माझ्या खिशात, तो मंत्री आमच्या खिशात, माझ्या खिशात तुम्ही बघा. परंतु आम्हाला कुठल्याही मंत्र्याला खिशात ठेवण्याची आवश्यकता नाही. विश्वजित कदम आणि पतंगरावजी कदम साहेब ही जी नावं आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्याच्या हृदयात स्थान ठेवलेले, म्हणून कुठलं काम अडत नाही. आम्ही हृदयात स्थान त्यांच्या मिळवलेलं आणि म्हणून गिरीश काका कदम हे नामी काका, कुठलं काम आपलं अडत नाही आणि अडणार नाही. आणि आज मी जसं या नळ पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला वचन दिलं होतं एकदा, तसं आज मी दुसरं वचन देतो. पलूसकरांना विश्वजित कदमांचं वचन आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पुढील 5 वर्षाच्या आत या शहराला नवीन नगरपालिकेचे भव्य अशी प्रशासकीय इमारत उभी राहिली, त्याचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटेल. अशा पलूसच्या विकासामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांना गर्व वाटेल, अभिमान वाटेल.
असे भव्य दिव्य नगरपालिकेची इमारत या ठिकाणी उभी करतो. आपल्या इथं मागच्या तलावाचा विषय, त्याचा सुद्धा पाठपुरावा आमचा सातत्याने चालू आहे. 2 राष्ट्रपुरुषांची, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, हिंदुस्थान घडवला, अशा छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी लोकशाही या देशाला दिली असे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 2 पुतळे या ठिकाणी आपण भव्य अशा या ठिकाणी उभे करणार आहोत. आणि ती सुद्धा या पलुसकरांसाठी एक आमची लोकप्रतिनिधी म्हणून आणि पलूसच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक मोठी देणगी असतात. म्हणून तिथं जागेत काय करायचं हे तुम्ही आम्हाला विचारू नका. मला विचारण्याचा अधिकार ह्या पलूसच्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, गोरगरीबाला. तिथं मागे त्या झाडाखाली उभा असणारा जो एक सर्वसामान्य माणूस आहे तो मला विचारू शकतो की विश्वजित कदम तुम्ही करताय, नाही करत, योग्य करताय, चुकीची करताय, मला वाटत नाही. तुम्हाला सगळ्यांना तो अधिकार आहे. पण करून तरी राजकीय द्वेष आणि मत्सर आणि स्वतःची पोळी भाजण्याकरता फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून जर कोण काही या ठिकाणी टीका करणार असेल आणि बोलणार असेल तर त्याला मला विचारण्याचा अधिकार नाही. पलूसचा जेव्हा आराखडा झाला होत होता तेव्हा खूप आरोप प्रत्यारोप झाले, आमच्या लोकांनी सहन केले. शेवटी मी म्हणलं ठीक आहे, आता आपण जे काय ते उघडत होतो. नगरपालिकेमध्ये आम्ही जाहीरपणे आव्हान दिलं की अमुक तारखेला गव्हर्नमेंट सर्किट हाऊस मध्ये मी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी, आपल्या सीओ मॅडम, राशीकर मॅडम आणि आम्ही सगळे लोक पुन्हा एक बैठक बोलवतो. ज्याला ज्याला आक्षेप घ्यायचा त्यांनी त्या ठिकाणी बोलावं. की माझ्या या जमिनीवर, माझ्या परिसरात इथे अमुक रिझर्वेशन टाकले, माझा आक्षेप आहे, बदलणं शक्य असेल तर ते कायद्याच्या तरतुदीत बघून ते बदलण्याचा प्रयत्न करावा. आम्ही तर खुलं. पण शहरातले असंख्य नागरिक तिथं 400, 500, 1000 लोक त्या ठिकाणी बसले होते. दुपारी सकाळी 11 पासून मी 4 वाजेपर्यंत जवळजवळ 5 तास मी त्या ठिकाणी बैठक घेतली. माझ्यासह अधिकारी सुद्धा कोण त्या ठिकाणी उठले नाही. 5 तास बैठक घेऊन आम्ही 1000 लोकांचा ऐकत बसलो. तेव्हा एक सुद्धा आज जे बोलतात ना, आरोप प्रत्यारोप करतात, त्यातलं एक सुद्धा माणूस नाही. त्याची धाडच झालं नाही त्या बैठकीमध्ये येण्याचं. खुलं आव्हान केलं होतं. बरं, जर तुम्हाला आक्षेप होता काय नाही बाबतीत, तुम्हाला जर काय त्यावर बोलायचं होतं तर तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या पलूस सर्किटच्या बैठकीमध्ये का बोलला नाही, हा माझा सवाल आहे. असतो पण ह्याचं उत्तर देण्याचं धाडस नाही, ते देऊ शकत नाही. कारण त्यांना माहिती होतं आपल्याला नुसतं मार्केटिंग करायचं, बोल बच्चन करायचं, लोकांची दिशाभूल करायचं. आज मी थेटपणे सांगतो तुम्हाला की आक्षेप आल्यानंतर कायद्याच्या तरतुदीत बसून राशीकर मॅडम असतील, ते टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील, त्यांची आमची चर्चा झाली. आणि ज्या ज्या नागरिकांवर असं वाटतं त्यांना की आमचा जास्ती जमीन जाते, आमच्या रान्या झालाय, त्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचं काम आम्ही 100% केले होतं. तुम्हाला या ठिकाणी ते जाहीर होईल येणाऱ्या दिवसात. आणि मग जे काय ते चित्र आपल्या सर्वांच्या समोर. पण एक लक्षात ठेवा, आराखडा हा होणारच. त्याच्यात कोण सत्तेवर आहे, कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण सीईओ आहे, कोण नगरसेवक, याचं काही घेणं देणं नसतं. पलूस शहराची लोकसंख्या 40,000 आहे. आणखी 4 वर्षांनी ही लोकसंख्या तुम्हाला झपाट्याने 60,000वर गेलेली दिसेल. आणि मग रस्ते कुठे, लहान मुलांना खेळायला पार्क कुठे, हॉस्पिटल कुठं, शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठं, पार्किंग कुठं, या सगळ्या गोष्टींची भविष्य काळातले तरतूद ही केली जाते. त्याच्यात होणार आहे काय, आपण ते शहरीकरण करायच म्हणतो. आणि मग या सगळ्या गोष्टींचा बारीक अभ्यास करून आपण सगळ्यांनी थोडा समजून घेतलं पाहिजे की नंतर हिची विरोधात जाणीवपूर्वक चुकीच्या आरोप करतात. ते फक्त आणि फक्त राजकारण आणि नगरपालिकेची निवडणूक दोन डोळ्यासमोर करतात का, ह्यात काही तथ्य आहे, तथ्य आहे का नाही हे येणारा भविष्यकाळ निश्चितपणे तुम्हाला सांगेल. कारण ह्यात कुठेही काही चुकीचं आम्ही केलंय किंवा आमच्या कुठल्या लोकांनी काही चुकीचं केलंय असं कुठेही काही कृत्य घडलेलं नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला नम्रपणे विनंती करायची, आजचा दिवस हा खरा आनंदाचा, हा साजरा करण्याचा दिवस आहे. मी सांगितलं येणाऱ्या दिवसात अजून ही पाण्याची क्षमता कशी वाढवेल, जे काही शिल्लक असणारं काम आहे जाधवजी तुम्ही वेगाने काम करा. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, दिवाळीपर्यंत पाणी आणणारा सर्वात मोठा नागरी सत्कार विश्वजित कदम तुमचा पलूसमध्ये करेल. हा तुमच्या अडचणी आम्ही समजू शकतो, तुमचा चेहरा सांगतोय तुमच्या अडचणी काय आम्ही समजू शकतो. पण त्यातनं मार्ग काढत ह्या पलूसकरांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. तुम्ही सर्वांनी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, सगळ्यांनी एकत्रितपणे न्याय द्यायचा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि हे शहर जसं साहेबांचा शहरावर जीव होता तसा माझा आहे आणि ते कायमचा राहील. आणि तुम्ही पलूसकडेगाव मतदारसंघाचे दौरे होत असताना तर शेवटी काही दिवसभर सकाळी 7ला रुटीन सुरू झालं, रात्री 12ला जमलं की कडेगावला काम. आता नजीकच्या काळात महेंद्र आपण आम्हाला खुली दिली राहायला परिस्थिती, बरोबर ना. आणि म्हणून आता मी पलूसकर झालोय निम्मा, एवढं तुम्हाला सांगतो. आणि मला त्याचा अभिमान, मनापासून आनंद आहे की आज या ठिकाणी पलूस शहरात राहिलं की मध्येच कुठला त्या कार्यकर्ता सांगतो बाळासाहेब हे रस्ता उघडले, तो धाबा उघडलाय. मी आपलं म्हणतो सण नसताना बाबा. म्हणून या ठिकाणी आज पलूसमध्ये राहण्याचे अनेक फायदे झालेले असंही मला पहिल्या लक्षात आलं. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सगळी मंडळी 3-3.5 तासापासून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. एवढं नक्की सांगतो, जे काय आर्थिक विद्यापीठात आपण कन्या प्रशाला चालवली, पॉलिटेक्निक कॉलेज चालवलं, फार्मसी चालवलं, मी स्टेडियम करतोय. आणि ते तुम्ही काळजी करू ना, दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी शोधित करण्याची. मी साधं सुद्धा नाही करत असतो, जे करतो तर धोक्याच करतो. पलूसच्या महाराष्ट्राला नकाशावर कसं जाईल हे पलूस शहर असल्या गोष्टी मी करत आहेत आणि भविष्यात सुद्धा करणार आहे की नकाशावर हे पलूस शहर कसं जाईल. आणि म्हणून ज्या काय जमिनी आहेत खरं ना, ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या जमिनींचा वापर हा फक्त आणि फक्त पलूसकरांच्या फायद्यासाठी होईल. या ठिकाणी आम्हाला सांगतो, ज्यांनी काय आयुष्यात केलं नाही पलूस शहरासाठी त्यांनी मला विचारण्याचा अधिकार नाही आणि मी त्याला उत्तर पण देणार नाही. मी उत्तर देणारा फक्त तुम्हाला जबाबदार आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, हे जे काय लग्नापूरची मंडळी इथं आली त्यांनी सुद्धा तांत्रिकदृष्ट्या एक विषय आपला सोडवला की सगळी आज व्यासपीठावर आमची मंडळी इथं बसली आहेत. या ठिकाणी आज सगळी मंडळी जे के बापू आहेत, बाळासाहेब बापू आहेत, या ठिकाणी आज गणपत आप्पा आहेत, पांडू तात्या आहेत, सगळी मंडळी आज पलूस शहर. कारण आता पलूस शहर हे आता पलूस तालुक्याचं हृदय झालं, लक्षात ते सेंटर झालेले. आणि म्हणून आपण या ठिकाणी साहेबांच्या आता विचाराने हे गाव राहिलं पाहिजे आणि अधिक विकसित झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद ताकद आमच्या पाठीशी राहा. काही चुकलं तर निश्चितपणे सांगा, हे चुकतंय ते दुरुस्त करू आणि तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या पलूस शहराच्या विकासामध्ये अधिक देव टाकू. बोलून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.